तर चला आज आपण बनवूया सोयाबीन चिल्ली. तर आज मी तुम्हाला सोयाबीन चिल्ली दाखवणार आहे कशी बनवतात. तर अगोदर आपण 15 ते 20 मिनटं सोयाबीन भिजूया आणि मग अद्रक, मिरची आणि लसूण ह्याची एक दरदरा पेस्ट बनवून घेऊया. एकदम पातळ नाही बनवायचे आणि प्लेन नाही करायचे त्याला, तर दरदरा करायचं आहे. तर सोयाबीन पण भिजून झाले आहेत. तर सोयाबीनला बाउलमध्ये काढून घेऊया, पाणी निथरून घेऊया व्यवस्थित आणि जे वाटण आपण वाटलं होतं अद्रक लसूण पेस्टची ते टाकूया आणि कॉर्नफ्लॉवर घालूया आणि फूड कलर घालून मसाला थोडासा घालूया आणि मीठ घालून त्याला मिक्स करून घेऊया. तर व्यवस्थित प्रकारे तुम्ही त्याला मिक्स करून घ्या. तर मिक्स करून झालंय. तर चला आता आपण कढईमध्ये त्याला फ्राय करून घेऊया, डीप फ्राय करून घेऊया. तर तुम्ही बघत आहात मी कशी फ्राय करते. तर अशा प्रकारे तुम्ही पण त्याला एकदम क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घ्या. तर बघू शकता तुम्ही माझं कसं क्रिस्पी झालं आहे. तर त्याला एका प्लेटामध्ये पेपरमध्ये काढून घेऊया. तर झालं आता आपलं फ्राय करून. तर चिल्ली करता आपण कढई ठेवूया, त्याच्यामध्ये ऑइल घालूया आणि जे अद्रक लसूणची पेस्ट आपण अगोदर स्टार्टिंगला केली तीच अर्धी मी ठेवले, ती घातली आणि हिरव्या मिरच्या 2-3 वरनं घातल्यात. म्हणजे चिल्ली आहे ती, तर चिल्लीचं नाव आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं चिल्ली ॲड करणं जरुरी आहे. थोडं स्पायसी असलं तर चांगलं वाटते. तर कांदा घातला आहे. कांदा घालून झालं की शिमला मिरची घातले आणि मग त्याला मस्तपैकी असं परतून घेऊया. कोबी घेतले मिनी, तर कोबीला पण व्यवस्थित आपण मस्तपैकी असं परतून घेऊया आणि फास्ट गॅसवरच तुम्ही त्याला परता, म्हणजे ते जे चिल्लीचा जळलेला जो फ्लेवर येतो त्याच्यामध्ये येणार. तर शेजवान चटणी घेतली आहे मिनी, पॅकेट भेटतो तो छोटावाला, आणि सोया सॉस घेतला आहे आणि त्याला परत एकदा असं मस्तपैकी परतून घेते. तर तुम्ही बघत आहात मी कसं परतून घेते. तर थोडंसं मीठ घालून घेऊया, सोयाबीन घालून घेऊया आपण आणि मग सोयाबीन घालून झालं की त्याला परत परतून घेऊया आणि मग मीठ घालूया. मीठ तुम्ही एकदम थोडंसं घाला, कारण सोया सॉसमध्ये, सोया चटणीमध्ये, ह्या सगळ्या म्हणजे सॉसेसमध्ये मीठ असतं, म्हणून तुम्ही मीठ कमीच घाला. तर अशा प्रकारे माझी सोयाबीन चिल्ली रेडी आहे. तुम्ही बघत आहात किती सुंदर दिसते, तेवढी सुंदर खायला पण लागली. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की माझी रेसिपी कशी झाली आहे. तर चला भेटूया नंतर दुसऱ्या रेसिपी बरोबर.